सर, मी 2 वर्षे एस-आय-पी करत आहे. पण आता काय झालं, की मार्केट डाऊन झाल्यामुळे माझा गेन कमी झाला आहे. तर मी म्युच्युअल फंडमधून इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू का? ओके. आता तुम्ही मला सांगा की एखादा प्रॉडक्ट जर महागात मिळत असेल तर तुम्ही त्याला विकत घ्याल की एखादा प्रॉडक्ट फार डिस्काउंटमध्ये अवेलेबल आहे, सो तुम्ही तेव्हा ती वस्तू विकत घ्याल, ऑब्व्हियसली डिस्काउंटेड प्राईसमध्ये. बरोबर? मग आता मार्केट पडल्यामुळे म्युच्युअल फंडचे युनिट्स फार डिस्काउंटेड प्राईसमध्ये अवेलेबल आहेत, त्यांचे व्हॅल्युएशन्स फार डाऊन आहेत. आणि या घडीमध्ये जर तुम्ही आता तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट रिडीम केलीत तर तुम्हाला एक्झिट लो लागू शकतो आणि त्याशिवाय तुम्हाला जे पण गेन असेल त्याच्यावरती तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो. तो तसं न करता तुम्ही जर आता तुमची गुंतवणूक कंटिन्यू ठेवली किंवा जर तुमच्याकडे इन्व्हेस्टेबल सरप्लस असेल तर तुम्ही अजून जादाची इन्व्हेस्टमेंट आत्ताच्या घडीला केलीत तर तुम्हाला फ्युचरमध्ये चांगली ग्रोथ मिळू शकते. दुसरा मुद्दा आहे की तुम्ही म्युच्युअल फंड विड्रॉ करून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिता. गोल्ड तुम्हाला माहिती आहे की सध्याच्या लेवलला ऑल टाईम हायला आहे, म्हणजे गोल्डची जी प्राईस आहे ती फार महाग झाली आहे. आणि अशा घडीला जर तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट कराल आणि उद्या जर गोल्डमध्ये करेक्शन आलं तर तुमच्या गोल्डची व्हॅल्युएशन डाऊन होऊ शकते. पण फरक हाच आहे की म्युच्युअल फंडचे रिटर्न्स तुम्हाला डॅशबोर्डवरती बघता येतात, पण तुमच्या जुन्या गोल्ड परचेसचे रिटर्न्स तुम्हाला कुठेही व्हेरीफाय करता येत नाही. त्यामुळे आपण साहजिकपणे गोल्डमध्ये एक सेफ ॲसेट म्हणून इन्व्हेस्टमेंट करतो. पण त्याच्या बदली जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहाल तर तुमची खूप मोठी वेल्थ बनू शकते. तुम्हाला जर असे प्रश्न पडत असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.